परदेशात नोकरी करणारा श्रीमंत आणि सुसंस्कृत म्हणून प्रसिद्ध असलेला आर्यनशी गावातील साधी, स्वप्नाळू आणि आई वडिलांवर जीवापाड प्रेम करणारी सायली हिचं लग्न मोठ्या थाटामाटात होतं. लग्नानंतर काही दिवसांनी ती नवऱ्यासोबत कॅनडाला जाते. नवीन देश, नवीन घर आणि नवीन आयुष्य पाहून ती आनंदी असते. पण हळूहळू तिला जाणवतं की आर्यन तिच्याशी खूप चांगला वागत असला तरी घरातील काही खोल्या कायम बंद ठेवतो. काही फोन तिच्यापासून लपवून ठेवतो. रात्री उशिरा कुणाशी तरी व्हिडिओ कॉलवर बोलतो आणि ती आली की लगेच कॉल बंद करतो. एके दिवशी घर साफ करताना सायलीला एका कपाटात लपून ठेवलेली काही जुनी कागदपत्र, एक लहान मुलाचे फोटो आणि एका महिलेचा विवाहाचा दाखला सापडतो, ज्यावर आर्यनचं नाव पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकते. तिला वाटतं की आर्यनचं आधीच लग्न झालं होतं, पण त्याने हे सत्य का लपवलं? ती महिला आता कुठे आहे आणि त्या मुलीचं त्याच्याशी काय नातं आहे हे जाणून घेण्यासाठी सायली शांतपणे चौकशी सुरू करते. शेजाऱ्यांशी बोलते, जुन्या ईमेल शोधते आणि तिला समजतं की काही वर्षापूर्वी आर्यनवर एका मोठ्या अपघातानंतर अनेक आरोप झाले होते. पण खरी गोष्ट अजूनही कुणालाच माहिती नव्हती. अखेर एका रात्री आर्यन स्वतः तिच्या समोर अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी कबूल करतो की त्या फोटोतली महिला त्याची पत्नी नव्हती, तर त्याच्या मोठ्या भावाची पत्नी होती. आणि त्या भीषण अपघातात भाऊ आणि बहिणी दोघेही मृत्युमुखी पडले. त्यांच्या लहान मुलीला वाचवण्यासाठी आणि तिचं नागरिकत्व, वारसा आणि भवितव्य सुरक्षित राहावं म्हणून कायदेशीर कागदपत्रांमध्ये आर्यनला तिचा पालक बनावं लागलं. पण त्या प्रतिक्रियेत काही कागदपत्रांवर झालेल्या नोंदीमुळे सर्व काही वेगळंच दिसत होतं. शिवाय त्या मुलीला मानसिक धक्का बसू नये म्हणून तो हे रहस्य कुणाला सांगत नव्हता. सायलीला सुरुवातीला विश्वास बसत नाही, पण जेव्हा ती त्या मुलीला भेटते तेव्हा तिला समजतं की आर्यन अनेक वर्षापासून स्वतःचं आयुष्य बाजूला ठेवून तिचा सांभाळ करत होता. त्याने स्वतःच्या आनंदाचा त्याग केला होता आणि हे सत्य लपवण्यामागे फसवणूक नव्हे, तर एका निरागस मुलीचं भविष्य सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न होता. त्या क्षणी सायलीच्या डोळ्यात अश्रू येतात आणि तिच्या लक्षात येतं की परदेशात आल्यावर तिला जे मोठं रहस्य समजलं ते तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणारं नव्हतं, उलट तिच्या नवऱ्याच्या माणुसकीची खरी ओळख करून देणार होतं. मात्र त्याच वेळी त्या जुन्या अपघातामागे अजूनही उघड न झालेलं एक भयंकर षडयंत्र दडलेलं असल्याचे पुरावे तिच्या हाती लागतात आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्याची खरी परीक्षा सुरू होते. सायलीने आर्यनचं सत्य ऐकल्यानंतर तिचा त्याच्यावरील राग कमी झाला, पण तिच्या मनात एकच प्रश्न सतत फिरत होता. जर हे सगळं खरं असेल तर त्या अपघातामागचं रहस्य काय होतं? दुसऱ्याच दिवशी आर्यनने तिला घराच्या तळघरात नेलं. तिथे एका लोखंडी कपाटात त्याने अनेक फाईल्स, फोटो आणि पेनड्राईव्ह जपून ठेवले होते. त्यात अपघाताचे फोटो, पोलिसांचे अहवाल आणि काही गुप्त ईमेल्स होत्या. त्या पाहून सायलीला समजलं की तो साधा अपघात नव्हता, तर एका मोठ्या कंपनीच्या करोडो रुपयांचा घोटाळ्याचा सत्य लपवण्यासाठी घडवून आणलेला कट होता. आर्यनचा मोठा भाऊ त्या कंपनीत काम करत होता आणि त्याला सगळे पुरावे सापडले होते. त्यामुळे त्याचा कायमचा काटा काढण्यात आला. पण मृत्यूपूर्वी त्याने सगळे पुरावे आर्यनकडे पोहोचवले होते. तेव्हापासून आर्यन त्या गुन्हेगारापासून स्वतःला आणि त्या छोट्या मुलीला वाचवत होता. म्हणूनच त्याने कोणावरही विश्वास ठेवला नव्हता. हे ऐकून सायली हादरली, पण ती मागे हटकणाऱ्यापैकी नव्हती. तिने आर्यनचा हात धरून म्हटलं, आता आपण दोघं मिळून हे सत्य जगासमोर आणू. पण त्या क्षणी घराबाहेर एक काळी गाडी येऊन थांबली आणि दरवाजावर
जोरात टकटक झाली. दरवाजावरील टकटक वाढतच होती. आर्यनने लगेच घरातील सर्व दिवे बंद केले आणि सायलीला शांत राहण्याचा इशारा केला. खिडकीतून डोकावून पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. बाहेर तेच लोक उभे होते ज्यांच्यापासून तो अनेक वर्षापासून लपून राहत होता. काही क्षणांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न सुरू झाला. आर्यनने पटकन पेनड्राईव्ह सायलीच्या हातात देत कुजबुजला, काहीही झालं तरी हा पुरावा सुरक्षित ठेव. मागच्या दरवाजातून दोघे बाहेर पडले आणि बर्फाने झाकलेल्या रस्त्यावरून धावत जवळच्या रेल्वे स्थानकाकडे निघाले. पण त्यांच्या प्रत्येक हालचालीवर कोणीतरी लक्ष ठेवून होतं. स्थानकात पोहोचल्यावर गर्दीचा फायदा घेऊन ते ट्रेनमध्ये चढले. सायलीला वाटलं आता डोक्यात टळला, पण तिची नजर समोरच्या सीटवर बसलेल्या एका व्यक्तीकडे गेली आणि ती थरारली, कारण तो माणूस भारतात त्यांच्या लग्नाला उपस्थित होता. तो हसत त्यांच्या दिशेने पाहत होता. त्याने खिशातून मोबाईल काढला आणि फक्त एकच संदेश पाठवला. दोघेही सापडले. तो संदेश पाठवताच ट्रेन पुढच्या बोगद्यात शिरली आणि अचानक संपूर्ण डब्बा अंधारात बुडाला. ट्रेन अंधारातून बाहेर येताच आर्यनने त्या माणसाकडे पाहिलं, पण तो आपल्या जागेवर नव्हताच. सायलीच्या हातातील पेनड्राईव्हही गायब झालेली होती. तिच्या डोळ्यात भीती दाटून आली. इतक्यात एक लहान मुलगा तिच्या जवळ आला आणि तिच्या हातात एक छोटी चिठ्ठी ठेवून क्षणात गर्दीत नाहीसा झाला. त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं, पेनड्राईव्ह सुरक्षित आहे, पण तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्यावर ठेवू नका. हे वाचून दोघेही गोंधळले. स्टेशनवर उतरल्यावर त्यांना समोर एक वृद्ध व्यक्ती भेटला. त्याने स्वतःची ओळख आर्यनच्या मोठ्या भावाचा जुना मित्र म्हणून करून दिली आणि शांत आवाजात म्हणाला, ज्याचा तुम्ही शोध घेत आहात तो पुरावा अपूर्ण आहे. खरी फाईल अजूनही भारतात आहे. हे ऐकताच सायली आणि आर्यन हादरले, कारण त्यांनी इतके दिवस ज्या पेनड्राईव्हसाठी जीव धोक्यात घातला होता तो फक्त अर्ध सत्य सांगणारा होता. पूर्ण सत्य भारतातील एका जुन्या बँकेच्या लॉकरमध्ये बंद होतं. पण त्या लॉकरची चावी कोणाकडे आहे हे फक्त एका व्यक्तीला माहित होतं आणि ती व्यक्ती अनेक वर्षापूर्वी मृत घोषित करण्यात आली होती. त्या व्यक्तीचं नाव ऐकताच आर्यनच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला, कारण ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याची वहिनी अनन्या होती, जिचा अपघातात मृत्यू झाला असं सर्वांना वाटत होतं. पण वृद्ध माणसाने शांतपणे एक जुना फोटो सायलीच्या हातात दिला. त्या फोटोमध्ये काही महिन्यापूर्वी अनन्या एका मंदिराबाहेर उभी असल्याचं स्पष्ट दिसत होतं. सायलीला काहीच समजेना. जर ती जिवंत होती तर इतकी वर्ष कुठे होती आणि सर्वांपासून का लपली होती? तेवढ्यात वृद्ध माणूस म्हणाला, त्या दिवशी अपघात झाला, पण अनन्या वाचली होती. तिला जिवंत ठेवणं म्हणजे गुन्हेगारांसाठी सर्वात मोठा धोका होता. म्हणून काही विश्वासू लोकांनी तिची ओळख बदलून तिला भारतात गुप्त ठिकाणी ठेवले. हे ऐकताच आर्यनच्या डोळ्यात अश्रू आले. अनेक वर्षांनी त्याला आशेचा किरण दिसत होता. पण त्या क्षणी वृद्धाच्या मोबाईलवर एक कॉल आला. त्याने फोन उचलताच त्याचा चेहरा फिकट पडला. तो घाईघाईने म्हणाला, उशीर झाला. त्यांना अनन्याचा पत्ता लागलाय. आणि पुढच्याच क्षणी दूरवरून गोळीबाराचा आवाज घुमला. तर पुढे पार्ट बघायचा असेल तर नक्की कमेंट करून सांगा.